तालुक्यातील वरकुटे मलवडी येथे पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी प्रथमतः लोकनियुक्त सरपंच विलास खरात यांच्यासह माजी सरपंच बाळकृष्ण जगताप यांच्या शुभ हस्ते छत्रपतींच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं। तर डॉक्टर रामदास आटपाडकर, डीजे बनगर सर, जालिंदर खरात, सिद्धार्थ बनसोडे सर, शिवाजी शिंगाडे सर, पत्रकार सिद्धार्थ सरतापे आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। या प्रसंगी देवानंद जगताप, डॉक्टर विकास जगताप, श्रीरंग भाऊ जगताप, बियांद सिंग जगताप, संजय जगताप सर, अरुण वणवे, मोहन जगताप, मनोहर जगताप, तेजस शिंदे, गणेश जगताप, प्रवीण जगताप, अमोल जगताप, कुमार, गुरव, रमेश वणवे, सिद्धार्थ बनसोडे सर, आनंद जगताप, केव्ही जगताप, चंद्रकांत पिसे, अरुण जगताप, प्रताप जगताप, बडेखान वनवे, शामराव जगताप, शिवाजी नरळे, विजय बनसोडे, बापूराव बनसोडे, योगेश यादव, अक्षय राऊत, सागर खरात, राहुल खरात, धनंजय जगताप, बाळू पवार, अजित जगताप आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी शालेय विद्यार्थ्यांसह शिवाजी शिंगाडे सर, माजी सैनिक जालिंदर खरात, डीजी बनगर सर आदी मान्यवरांनी छत्रपती शिवरायांच्या जीवन कार्याची महती सांगितली। असं वाटतं भलपाट उठावं, असं वाटतं भलपाट उठावं, त्या रायगडाच्या पायऱ्या चढाव्या आणि रायगडाला विचारावं, रायगडा माझा शिवबाज बोलत कसा होता, माझा शिवबाज चालत कसा होता। आपण जयंती साजरी केली किंवा उत्सव साजरा केला म्हणजे सर्व नाही, आपण त्या पद्धतीने राजांच्या अंगी असणारे गुण आपण आपल्या अंगामध्ये थोडंसं घेतलं पाहिजे किंवा समाजामध्ये त्या पद्धतीची शिकवण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे। हे गुण जर आपण घेतले, अशा पद्धतीने शिकवून जर समाजामध्ये आपण देण्याचा प्रयत्न केला तर समाजामध्ये परिवर्तन निश्चित होईल। मला या शिवजयंतीनिमित्त आपल्या सर्वांना पुन्हा एकदा सांगायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा खूप मोठा आहे। तो गेले अनेक वर्ष समाज त्यामध्ये पाहतोय, शिकतोय। मात्र आपण वरकुटे मलवडी पंचकृषीतील जे शिवभक्त आहे, आपण थोडंसं आणखी हा इतिहास जर आपण दृढ केला आणि समोरच्यांना जर सांगण्याचा प्रयत्न केला तर वरकुटे मलवडी पंचकृषीमध्ये आणखी आपणारा समाजामध्ये बदल जाणवेल। मला या शिवजयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना एक सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्या एका धर्माविषयी किंवा एका समाजापुरते ते मर्यादित नव्हते। मला या निमित्ताने एक सांगायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ जर आपण पाहिलं तर त्या अष्टप्रधान मंडळामध्ये अनेक जातीचे, अनेक धर्माची लोक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात। छत्रपती शिवाजी महाराज हे एका समाजापुरते मर्यादित न राहता त्यांनी एक जगाला आदर्श घालून देण्याचं काम राजे छत्रपतीने शिवाजी महाराजांनी केलेलं आहे। त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की छत्रपती शिवाजी महाराज हे स्त्रियांना विशेषतः आदरास्त्री मानत होते। एखाद्या स्त्रीवरती अन्याय अत्याचार होत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज त्यामध्ये धावून जात होते आणि त्यामध्ये आपलं योगदान देतो, असे हे राजे होते। एक वेगळं राज्यकर्ते म्हणून एक वेगळं छत्रपती शिवाजी महाराजांकडे आपल्याला पाहता येईल। अनेक गोष्टी आहेत राजाबद्दल सांगण्याच्या। जर आपण शिवनेरी किल्ल्यावरती गेलो, रायगड किल्ल्यावरती गेलो किंवा जर समुद्रातील आपला मालवण किल्ला असेल अशा ठिकाणी आपण गेलो तर छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्याचा उलगडा आपल्याला त्या ठिकाणी होतो। अशा पद्धतीचे एक थोर राष्ट्रपुरुष यांना म्हणून ओळखलं जातं। आपल्या महाराष्ट्राचे रयतेचे राजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी ओळखलं जातो। मी आजच्या दिवशी छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो, त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन करतो। सर्व शिवप्रेमींना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। या तर खरं आपण पुढील समाजासाठी आपल्या महाराजांनी जे केलं, एवढ्या कमी वयात त्यांनी जे साध्य केलं, आपलं अखंड आयुष्य जाऊन सुद्धा आपण ते करू शकत नाही। छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणले का माणसाच्या अंगावर काटे उभे राहतात आणि काहीतरी वेगळं स्वरूप माणसाच्या लक्षात येतं। मित्र, बारकं व्यक्तिमत्व नाही, वरकुटे मलवडी म्हणजे कुठल्याही गावाच्या तळेगाळापासून आज सीमेवरती सियाचीन ग्लेशियर मध्ये असेल या कुठेही असेल, तो एक सैनिक सुद्धा असेल तर लढाईवरती आज मी हत्यार उचलताना
तुम्हाला ज्यावेळेस जास्त करून जे मराठा रेजिमेंट आहेत, मराठा म्हणजे पूर्ण महाराष्ट्र, मराठा जात नाही, महाराष्ट्रीयन जे रेजिमेंट आहेत, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्याशिवाय हत्यार उतरत नाही, फायरिंगला सुरुवात होत नाही. असे थोरवीर पुरुष आहेत. त्यांच्याकडून आपण काय घेतलं पाहिजे? याच्यातून त्यांचे काहीतरी गुण आपण सुद्धा अंगीकृत केले पाहिजेत मित्रांनो. ती अफजल खानाला कोतळा काढला तेव्हा त्यांनी केलेलं नियोजन आहे. 1 वर्ष त्यांनी नियोजन केलं होतं मामा. अफजल खानाला विजापुरातून प्रतापगडाखाली आणण्यापर्यंत सगळं नियोजन शिवराय करत होते. तेव्हा त्याला प्रतापगडाखाली यावं लागलं आणि प्रतापगडाखाली आल्यानंतर देखील त्यांनी शिवरायांनी कशा प्रकारे नियोजन केलंय बघा. तर 12 वाजून 35 मिनिटांची वेळ ठेवली त्यांनी भेटीसाठी. 12 वाजून 35 मिनिटांनीच का ठेवली ते त्यामागे देखील त्यांनी लॉजिक लावलंय की जेव्हा शिवराय वरून खाली येणार आहेत तेव्हा अफजल खानानं जर त्याच्याकडे बघायचं शिवरायांकडं तर त्यांच्या डोळ्यात सूर्याची किरणं जाणार आहे. अफजल खानाला शिवराय दिसणारच नाही. पण शिवराय जर वरून खाली येताना अफजल खानाची छावणी स्पष्ट दिसणार होती त्यांना. म्हणजे अशा पद्धतीनं इतकं नियोजन करणारा राजा शिवरायांसारखा दुसरा कोणीच नाही. 350-400 वर्ष झाली की आता शिवराज महाराजांनी बांधलेले किल्ले आज देखील जसेच्या तसे आहेत. आज आपण पाहतो की मागच्या 6 महिन्यापूर्वी बांधलेला पूल ढासळला. कसा काय ढासळला तो? तर शिवाजी महाराजांनी काय वापरलं होतं? शिवाजी महाराजांनी कोणतं मिक्सर वापरलं होतं? शिवाजी महाराजांनी त्यामध्ये काय वापरलं? हे खरं तर संशोधनाचा विषय. कारण शिवाजी महाराजांनी काय वापरलं हे मला माहित नाही मामा, पण शिवाजी महाराजांनी त्यामध्ये वापरताना इमानदारी प्रामाणिक होती त्यांची. सर्वांना समान संधी दिली. बघा आता आपण आरक्षणासाठी म्हणतो, पण त्यावेळेस राजांनी त्यावेळेस विचार किती मोठे होते की त्यांनी सर्वांना समान संधी दिली होती. असे एकमेव राजे होऊन गेलेले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवानंद जगताप यांनी केलं, तर शेवटी आभार डॉक्टर विकास जगताप यांनी मानले. या प्रसंगी वरकुटे मलवडी पंचक्रोशीतील अबालवृद्धांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धन्यवाद. मान महाराष्ट्राचा न्यूजसह संपादक सिद्धार्थ सरतापेसर. मंडळी, या चॅनलवर आपण नवीन असाल तर आपल्या परिसरातील दैनंदिन बातम्यांच्या अपडेट्ससाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.